मुलुंडमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे झाडांच्या छाटणीच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या छाटणीच्या कामात कथित निष्काळजीपणा व निकृष्ट दर्जाचा आरोप करत राष्ट्रवादीचे युवा नेते सिद्धार्थ मोकळ यांनी निविदा, वर्क ऑर्डर आणि कामाच्या गुणवत्तेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली। तसेच दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई आणि आर्थिक अनियमितता आढळल्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे। तर आपण अधिकाऱ्यांनी फक्त लोकांच्या जीवाशी खेळायचं आहे का? ठेकेदारांनी फक्त स्वतःचे खिशे भरायचे आहेत का? जर तुम्ही असा ठेकेदार जर निवडत असेल, टी विभागासाठी 3 करोडचा नका फंड होता, तर त्या 3 करोडपती फंडामध्ये हे झाडं कापले गेली नाहीत का? म्हणजे हे सगळे पैसे खिशात घालायचे आणि झाडाची ट्रिमिंगच करायची नाही। फांदे कापणं म्हणजेच बॅलन्सिंग नाही। मुख्यमंत्र्यांनीला मी अर्ज केला आहे, उपमुख्यमंत्र्यांना अर्ज केला आहे। त्यांनी ताबडतोब यांना नाही का इमिजिएटली ॲक्शन म्हणून नाही का त्यांनी सांगितलं आहे। बघूया आता टी विभागातर्फे सहाय्यक आयुक्त किती कारवाई करतात, बघूया आपण ते ॲक्शन मोडमध्ये येतात का डिॲक्शन मोडमध्ये येतात। सध्या या मागणीमुळे मुलुंडमधील झाडांच्या छाटणीच्या कामाची गुणवत्ता, कंत्राट प्रक्रिया आणि महापालिकेच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। या आरोपांवर संबंधित प्रशासन आणि कंत्राटदारांकडून काय भूमिका घेतली जाते, तसेच चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे।